सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या 8 महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा कोसळला। या प्रकरणी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। यापैकी शिल्पकार जयदीप आपटे हा कल्याणमध्ये राहतो। मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर जयदीप आपटे घराला टाळं लावून फरार झालाय। प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जयदीप आपटेच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घराला कुलूप होतं, असंही काही लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता जयदीप आपटे नेमकं कुठे आहे आणि पोलीस त्याला कधी ताब्यात घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या। मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील होतं। राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने, जबाबदारीने आणि तितक्याच सावधपणे हाताळायला पाहिजे होतं, अशी भावना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर येते। या दुर्घटनेनंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांनी या पुतळ्याची जबाबदारी नौदलाची असल्याचं सांगत लगेचच हात झटकले होते। एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा राज्य सरकारने कोणतेही आढेवेढे न घेता या प्रकरणाची शांतपणे हाताळणी केली असती तर अधिक योग्य ठरलं असतं, अशी भावना देखील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आली।